हा आवाज ऐकून तुम्हाला समजलंच असेल की या वड्या किती कुरकुरीत झालेल्या आहेत. या आहेत साबुदाण्याच्या वड्या. उपवासाला आपण साबुदाणा खिचडी आणि साबुदाणे वडे बनवतोच. बऱ्याच वेळा काय होतं की साबुदाणे वडे बनवले की ते फुटण्याची भीती असते आणि साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा आलेला असतो. तर कधी-कधी ते साबुदाणे भिजवायलाच आपण विसरलेलो असतो. म्हणूनच आज आपण साबुदाणे न भिजवता अगदी 15 मिनिटात तयार होणाऱ्या साबुदाण्याच्या वड्या बनवणार आहोत. यासाठी इथे मी 1 वाटी भरून साबुदाणे घेतलेले आहेत. आता हे साबुदाणे आपल्याला मिक्सरला फिरवून याची बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे. तुम्हाला हवे असल्यास साबुदाणे थोडे भाजून घेऊ शकता आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये याची छान पावडर तयार करून घेऊ शकता. इथे मी साबुदाणा न भाजताच मिक्सरमधून फिरवून घेत आहे आणि याची अशा प्रकारे ही पावडर तयार करून घेतलेली आहे. हे बघा, अशा प्रकारे मी साबुदाण्याची मस्त अशी बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे. आता यामध्ये आपल्याला एक वाटण घालायचं आहे. यासाठी आपल्याला 4 ते 5 हिरव्या मिरच्या लागणार आहेत. 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे. एक छोटा चमचा भरून मी जिरे घेतलेले आहेत आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे. जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात नसाल तर यामध्ये कोथिंबीर नाही घातली तरीही चालेल. फक्त मिरची, आलं आणि जिराचा एक ठेचा किंवा पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता हे वाटण आपल्याला मिक्सरमध्ये छान बारीक करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे मिक्सरमध्ये सर्व जिन्नस घालून पाणी न घालताच मी हे वाटण तयार करून घेतलेलं आहे. साबुदाण्यासोबतच आपल्याला उकळलेली बटाटी देखील घ्यायची आहेत. इथे मी 4 अगदी लहान आकाराची बटाटी घेतलेली आहे. जर तुमच्याकडे मध्यम आकाराची बटाटी असेल तर तुम्ही 3 घ्यायची आहे. आता ही बटाटी मी उकळून घेतलेली आहेत आणि किसणीवरही अशा प्रकारे छान किसून घेतलेली आहे. बटाटी आपल्याला किसूनच घ्यायची आहे. आता हे जे साबुदाण्याचे पावडर आहे यामध्ये आपण किसून घेतलेली जी बटाटी आहे ती घालायची आहे आणि तयार केलेली जी पेस्ट आहे ती देखील आपल्याला संपूर्ण यामध्ये घालायची आहे आणि चवीनुसार मी यामध्ये मीठ घालणार आहे. तुम्हाला हवं असल्यास यामध्ये तुम्ही काळी मिरी पावडर देखील घालू शकता. तसंच वडीला छान असा रंग यावा यासाठी तुम्ही फक्त मिरची पावडर देखील घालू शकता. इथे मी आपण जे तयार करून घेतलेले वाटण घातलेले आहे यामध्ये आपण चवीनुसार मीठ देखील घातलेले आहे. आता हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. याचा एक छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. या मिश्रणामध्ये तुम्ही भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट देखील घालू शकता. इथे आपलं साबुदाण्याच्या वडीचं जे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे. मस्त असा हा गोळा तयार झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की एक ताट घ्यायचं आहे. आपल्याला या वड्या थापायच्या आहेत. यासाठी इथे मी ताट घेतलेलं आहे. ताटावर थोडंसं तूप घातलं आहे. सर्व बाजूने तूप पसरून घेतलेलं आहे. इथे वड्या थापण्यासाठी आपलं हे ताट तयार झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला हे मिश्रण अशा प्रकारे ठेवायचं आहे आणि आपल्याला असं दाब देऊन सर्व बाजूने मिश्रण पसरून घ्यायचं आहे. मिश्रण ताटामध्ये पसरून झाल्यानंतर वरून छान असं प्लेन करण्यासाठी मी वाटी घेतलेली आहे. वाटीच्या असं खालच्या बाजूला मी काही तेल वगैरे लावलं नाही. अशाच प्रकारे वरून हलका असं दाब देऊन आपलं हे जे मिश्रण आहे ते सेट करून घेतलेलं आहे. या मिश्रणाच्या आपण वड्या तयार करणार आहोत. यासाठी मिश्रण एकदा सेट झाले की आपल्याला सुरीच्या साहाय्याने आपल्याला या वड्यांना चौकोनी आकार देऊन कट करून घ्यायचं आहे. वडी थोडी मोठ्या आकारामध्ये आपल्याला कट करायची आहे. हे बघा, अशा प्रकारे थोडं मोठ्या आकारामध्ये या वड्या मी कट करून घेत आहे. इथे वड्यांना मी चौकोनी आकार दिलेला आहे. आता काय करायचं, आपल्याला ह्या वड्या लगेचच तळायच्या नाही. तर 8 ते 10 मिनिटं आपल्याला ह्या वड्या थोड्या बाजूला ठेवायच्या आहेत. 10 मिनिटासाठी तुम्ही फ्रीजमध्ये देखील ठेवू शकता किंवा या वड्या झाकून तुम्ही बाजूला ठेवलात तरीही चालेल. 10 मिनिटानंतर आपल्या या वड्या मस्त अशा सेट झालेल्या आहेत. मी 10 मिनिटांसाठी या वड्या फ्रीजमध्ये ठेवल्या होत्या. आता या वड्या आपल्याला सोडून घ्यायच्या आहेत. हे बघा, मस्त अशा वड्या आपल्या सेट झालेल्या आहेत. अजिबात या प्लेटला खाली चिकटलेल्या नाहीत. हे बघा, आकार तुम्ही बघू शकता. छान अशा वरून देखील प्लेन झालेल्या आहेत. आता या वड्या आपल्या काढून घ्यायच्या आहेत. मी सर्व वड्या प्लेटमधून छान मोकळ्या करून घेतलेल्या आहेत. आता वड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. साबुदाण्याच्या वड्या तळण्यासाठी इथे मी पॅनमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेले आहे. गॅसची फ्लेम अगदी मध्यम आचेवर ठेवून आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल आपल्याला जास्त कडकडीत गरम करायचे नाही. इथे हे तेल मध्यम गरम झालेले आहे. आता यामध्ये एक एक करून आपल्याला वड्या सोडायच्या आहेत. पॅनमध्ये जितक्या वड्या मावतील तितक्याच आपल्याला वड्या तेलात सोडायच्या आहेत.
दुसरी टिप म्हणजे आपण वड्या घातल्यानंतर लगेचच याला आपल्याला चमचा लावायचा नाही. एका बाजूने जोपर्यंत ही वडी कुरकुरीत होत नाही तोपर्यंत आपल्याला याची दुसरी बाजू पलटी करून घ्यायची नाही. 2 मिनटं झाली आहेत. एका बाजूनी वडी छान कुरकुरीत वाटत आहे. आता दुसरी बाजू मी पलटून घेत आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम आचेवर ठेवूनच आपल्याला या वड्या तळून घ्यायच्या आहेत. दोन्ही बाजूनी वड्यांना सोनेरी रंग येत नाही तोवर आपल्याला या वड्या तळून घ्यायच्या आहेत. वड्यांना मस्त असा सोनेरी रंग आलेला आहेत. बाहेरून या वड्या दोन्ही बाजूनी छान कुरकुरीत झालेल्या आहेत. आता या वड्यांना आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. उपवासाच्या चटणीसोबत या वड्या खायला खूप मस्तच लागतात. इथे बघा मस्त अशा आपल्या या वड्या तळल्या गेलेल्या आहेत. आता एका प्लेटमध्ये या वड्या मी काढून घेत आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला दुसरी बॅच देखील तळून घ्यायची आहे. साबुदाणा वडीची ही रेसिपी आहे ना एकदम मजेदार. साबुदाणा भिजवायला जरी विसरला असाल तरी पटकन तुम्ही ह्या वड्या बनवू शकता. अगदी 15 मिनिटात या वडी बनवून तयार होतात. नेहमी तेच खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही नक्की ही साबुदाण्याची इन्स्टंट क्रिस्पी आणि टेस्टीवाली ही रेसिपी आहे ती बनवून बघा. इथे आपल्याला सर्व वड्या मी तळून घेतलेल्या आहेत. दोन्ही बाजूने छान खमंग अशा वड्या तळल्यानंतर आपल्याला या वड्या एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत. वड्या बघा दिसायला खूप मस्त दिसत आहेत. मस्त असा सोनेरी रंग या वड्यांना आलेला आहे. वरून जरी कुरकुरीत असला तरी आतमधून छान ह्या सॉफ्ट असतात. तुम्हाला माझी आजची ही इन्स्टंट साबुदाणा वडीची रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला नक्की लाईक आणि शेअर करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत माझ्या रेसिपी शेअर करा. आणि अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी प्रियाज किचन कट्टाला सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक देखील करा. म्हणजे माझ्या ज्या नवीन रेसिपी मी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये येईल आणि तुम्हाला देखील माझ्या नवीन रेसिपी बघायला मिळतील. नमस्कार.